हे गाईज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. आज मी बनवणार आहे वडापाव, गरमागरम वडापाव आणि झटकीपट बनवणार आहे गाईज. तर पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा. एकदम झटकीपट करणार आहे, एकदम सिंपल रेसिपी आणि एकदम दुकानासारखी. तर आपण करूया. तर चला, ठीक आहे गाईज. तर गाईज मी एवढे बटाटे घेतलेले आहेत. तर ह्याला स्वच्छ धुवून आपण शिजवायला ठेवू. चला शिजवायला ठेवूया. 4 ते 5 शिट्ट्या करायच्या गाईज. तर बघा मी लावलेला आहे कुकर. आता तोपर्यंत दुसऱ्या ह्याचा आपण रेडी करू, ठीक आहे. बेसन वगैरे घेऊया. तर हे बेसन आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं जिरा टाकलं आहे, थोडंसं मीठ आहे. तर ह्याला आपण मस्त घट्ट मिक्स करून घेऊ. तर हे बघा ह्या टाईपचं मिक्स करायचं. बघा जास्त पातळ नाही पाहिजे, थोडं घट्टच पाहिजे. तर एवढं असं करून ठेवूया. तोपर्यंत भिजतं. याच्यामध्ये सोडा घालू शकता पाहिजे असेल तर. मी पण टाकलेला, पण व्हिडिओ काढला नाही त्याचा. तर चला हे बघा, हे पेस्ट आहे. लसूण, मिरची, अद्रक आणि थोडंसं मीठ, बस एवढंच आहे. आणि मिक्सरला लावून घ्यायचं आणि हे थोडंसं त्याच्यातलं वाटण काढून ह्या बेसनमध्ये टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं. ह्याला थोडंसं भिजू द्या, ठीक आहे. तर चला आपण आता करूया बटाट्याची भाजी. तर गाईज चला बघा, हे बघा शिजलेले आहेत. तर ह्याला आपण स्वच्छ करून घेऊया, सोलून घेऊया, ठीक आहे. तर चला हे बघा सोलून झाल्याला मॅश करायचं चांगलं, ठीक आहे. असं मॅश करून व्यवस्थित करायचं, ठीक आहे. आणि ते वाटलेला मसाला, तर थोडंसं आपण कढईमध्ये तेल टाकून जिरा मोहरी टाकून घ्यायचं. मोहरी टाकली तरी चालेल. तर असं हे मिक्स करून घ्यायचं, कढीपत्ता टाकायचा. तर गाईज असं मिक्स करून घ्यायचं. तर बघा ते मॅश केलेलं आलू असं कढईमध्ये मिक्स करायचं. तर तेल ठेवायचं. आता तेल गरम झाल्यावर हे बघा मिरच्या पण तळायच्या आहेत मला. तर तेल गरम होऊ द्या. चला तर आपण करूया मिक्स. आता ह्याचे गोळे बनवायचे. गोळे म्हणजे गोलगोल वड्याचा आकार द्यायचा आपण, ठीक आहे. मी करते बघा ह्या टाईपचे. तुम्हाला जसं पाहिजे तसा आकार देऊ शकता, ठीक आहे. मी असा आकार दिलेला आहे. तर एकदम महाराष्ट्र स्पेशल वडापाव गरम गरम बघा गाईस. तर किती छान झालेत ना. तर खायला पण एवढेच टेस्टी आहेत गाईस. तर चला गाईस, तेल गरम झालेले आहे. आपण ते वडा घ्यायचा आणि बेसनमध्ये डिप करून तेलामध्ये सोडून द्यायचा गाईस. तर ते फ्राय करायला, ठीक आहे. जसं मी करते तसं करा, ठीक आहे. तर बघा गाईज मी कसं सोडत आहे. तेल गरम झाले का पहिलं बघा. तर गाईज बघा, असा वडा घ्यायचा, बेसनमध्ये डिप करायचं, व्यवस्थित लावायचं ते बेसन. तेल गरम झालं आहे का बघा. असं थोडंसं सोडून बघायचं त्यामध्ये बेसन. तर माझं तेल गरम झालेलं आहे. तर चला मी गॅस स्लो करते जरा. त्यानंतर हे वडे सोडते, ठीक आहे. 3 वडे टाकणार आहे मी. तुम्हाला तुमची कढईची साईज बघून तुम्ही टाका, 2 किंवा 3 असं टाका. मी 3 टाकणार आहे गाईस. तर बघा कशा पद्धतीने करायचं आहे. आणि व्यवस्थित चटका वगैरे बसेल तर सांभाळून, जरा हे रिस्की असतं पण व्यवस्थित सांभाळून करा, ठीक आहे. खायचं असलं तर मेहनत तर करावं लागणार आहे ना. सो बघा गाईज एकदम सिम्पल आहे, झटकीपट होतो आणि एकदम टेस्टी आहे गाईज. असं वाटतंय आत्ताच खावं, तोंडात पाणी सुटलं आहे माझ्या. तर वेट करूया होसपर्यंत. चला हे 3 वडे सोडलेत मी. तर हे बघा असे फ्राय करायचं. ॲडजस्ट करा जरा, कॅमेरामॅन माझा छोटूसा आहे, म्हणजेच माझी भाची आहे, ती व्हिडिओ काढत आहे. तर बघा गाईज, तर ॲडजस्ट करा थोडं. तर ठीक आहे, हे 3 वडे बघा 5 ते 10 मिनटं आपण फ्राय करून घ्यायचे, ठीक आहे. माझं तेल जास्त गरम झालं आहे, एक रेड झालेला आहे माझा वडा. तर काही नाही, व्यवस्थित होईल. बघा गाईज एकदम मस्त झालं आहे असं वाटतंय. तर बघा पलटी पण मारायच्या आहेत एक साईडनं. तर हे असे पलटी करून व्यवस्थित फ्राय करायचे, कच्चे ठेवायचे नाही गाईस. तर हा वडा रेडी झालेला आहे. तर हे 3 वडे ऑलमोस्ट डन झालेले आहेत, ठीक आहे. तर आपण ह्याला काढून घेऊया, ठीक आहे. मस्तपैकी झाला आहे बघा गाईस. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा घरात आणि गरम गरम खावा. बाहेर खाण्यापेक्षा तरी आपण हायजीन असतं, घरी बनवून खावा व्यवस्थित. तर ठीक आहे, हे बघा हे वडे झालेले आहेत. चला तर आता मी हे प्लेटमध्ये काढते. सगळेजण वेट करतात आहे वडापाव म्हणून, ठीक आहे. हे 3 झालेत ऑलरेडी, हे 3 देते मी. तर चला आपण नेक्स्ट परत टाकूया. बघा गाईज कसे झालेत नक्की सांगा. तर मिरची फ्राय करूया आपण. तर बघा गाईज हे खूप मोठे मिरची होते म्हणून त्याला कट करून 2 पार्ट केलेले आहेत मी. तर हे असे थोडेसे फ्राय करून घ्या, ठीक आहे. तर बघा सेकंडवाले पण मीठ टाकले. मिरची तळून थोडंसं मीठ टाकू शकता त्यावरती. हे बघा हे 4 वडे उरले होते, तर मी हे पण फ्राय करून घेते पटापटा. चला तर गाईज तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका गाईज. तर बघा हे 4 वडे मी टाकले, ते थोडेसे छोटे साईज आहेत. तर बघा ह्याला व्यवस्थित फ्राय करून घ्या, ठीक आहे.
तर बघा मी कसं करते त्याच पद्धतीने करा आणि कढीपत्ता पण टाका. जर नसेल टाकायचं असेल तर तुमची इच्छा, ठीक आहे. तर मी तर टाकलेलं आहे. तर उरलेलं बेसन फेकायचं नाही, तर त्याचा चुरा बनवून खायचं. उरलेलं बेसन फेकायचं नाही. बघा तर मी हे चुरा असं नाही का सोडायचं तेलामध्ये. जेवढं पण बेसन उरलेलं आहे ते वड्याचं, तर आपण चुरा करून खाऊ शकतो. जसं आपण दुकानात बोलतो की भैया थोडासा चुरा डालना, तर हे चुरा बनतो असा बेसनाचा. तर मी पण असा केलेला आहे. तर ठीक आहे, एकदम सिंपल रेसिपी आहे गाईस. तर बघा तुम्ही पण करून खावा. एकदम मस्तपैकी झटकीपट आहे. गरमागरम वडापाव बघा गाईस कसा दिसतोय मला सांगा हा चुरा. तर बघा गाईस अजून थोड्या मिरच्या उरल्यात, तर चला आपण फ्राय करून घेऊया. बघा हे असं तळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं. तर माझी रेसिपी कशी वाटली गाईस प्लीज कमेंट करा. आणि बघा एवढी मेहनत करून केली आहे. तर हे बघा गाईज हा चुरा आहे, हा वडापाव रेडी झालेला आहे. तर आपण चला गरमागरम खाऊया. मस्तपैकी तुमच्यासमोर खाणार आहे मी. तर बघा माझ्या तोंडात खूप पाणी आलेलं आहे. तर आता मी खाताना तुम्हाला पण येईल गाईज. तर बघा मी कसं खाते आणि तुम्ही पण म्हणून खावा. बघा एकदम क्रिस्पी झालेला आहे गाईज. मला तर विश्वासच नाही होते गाईज मी स्वतः बनवला आहे ॲक्च्युली. हे बघा गाईज एकदम रेडी, पाव ऑलरेडी होते माझ्या घरात. तर आता मी खाणार आहे. हे बघा कसा वाटतो आहे नक्की सांगा कमेंटमध्ये गाईज. सो प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा माझा चॅनल, ठीक आहे गाईज. एवढी मेहनत करते तर प्लीज एक लाईक तर असू द्या. तर मला वडापावसोबत तर चहा लागतो गाईज गरमागरम. हे बघा वडापाव कसा आहे, मस्तपैकी आहे की नाही, आहे ना. बघ असं करून खा, ठीक आहे. थांब तुला दाखवते अजून. तर गाईज हा फर्स्ट बाईट घ्या तुम्ही, खावा. हे घ्या, आता मी खाते, ठीक आहे. हा फर्स्ट बाईट. आहा आहा काय झालाय, प्राऊड ऑफ यू. काय झाला यार तुम्ही. आपल्याला चहा लागतो, वडापाव गरम गरम असेल तर गरम गरम चहा एकदम मस्तपैकी. तर गाईज या खाऊ, एन्जॉय करूया मस्त. तर हे घ्या गाईज हा चुरा पण तुम्हाला हे घ्या. आता खाल्ला ना आणि कसं आहे तो सांगा मला, ठीक आहे. आता मी खाते हा. तर गाईज बघा पूर्ण वडापाव खात होते जर थांबले. तर गाईज हा माझा दुसरा वडापाव आहे. एक खाल्ला, हा सेकंडवाला आहे. मी 2 वडापाव खाल्ले गाईज. बापरे, कारण की उद्या मंडे आहे तर मी डायटिंग करणार आहे. तो म्हणून आजच बसवते केवढं बसवायचं आहे की नाही. खायचं आज पोट भरून. क्या जादू किया, मैंने कोई जादू नहीं किया. घरात सामान होतं तर बनवलं. बाय बाय गाईज.